साडी घालून आम्ही चाललो भूर. तर चला. हॅलो. सोडित नसेल सोनी आता. तुमचं स्वागत आहे. मी अस्मिता आणि सुंदर अशी साडी घालून आम्ही चाललो भूर. तर चला चला सुंदर. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, एवढ्या छान तयार होऊन दोघी नणंद भावजया कुठे चालल्यात, सोनी मामी आणि मी. तर हे पहा, सोनी मामीला म्हणजे AC सहन होत नाही म्हणून कधीच समोर बसत नाही. तिला म्हटलं तू समोर बस, तर नाही म्हणे तुम्हाला माहिती आहे ना दीदी, मला समोर तसा वाटत नाही. आणि मी हे ACचा प्रॉब्लेम मला पण पहिले होता, पण सवय लागल्याच्यानंतर आता काय वाटत नाही. नाहीतर अगोदर मला पण सहन होत नव्हती. आणि त्याच्यानंतर मी समोर बसले आणि सोनी मामी बघा पाठीमागच्या सीटवर मस्त झोपी गेली आणि ज्ञानेश्वर माऊली गाडी चालवायलेत. आणि खूप मला थकवायला आणि तिला खरंच सहन होत नाही गाडी, त्याच्यामुळे ती जाताना पण आणि येताना पण गाडीमध्ये झोपूनच जाते. तर आम्ही जात आहोत ढालेगावजवळ रामपुरी येथे. आणि तिथे कशासाठी, तर सोनी मामीला गंगेला घेऊन जायचं असतं. म्हणजे जी ही प्रेग्नेंट बाई असते तर तिला तिच्या म्हणजे 7व्या महिन्यामध्ये किंवा 5व्या महिन्यामध्ये किंवा 9व्या महिन्यामध्ये तिला गंगा ओलांडून आणत असतात असं असतं. तर म्हणजे तिच्या डोहाळे जेवणाच्या अगोदर हे गंगेला नेऊन आणावं लागतं एकदा. तर मग अगोदर गंगेची ओटी भरायची असते. छान असे गजरे वगैरे आणले होते, तिला एक दिला आणि एक मी लावला. आणि याच्या मागे म्हणजे काहीतरी कारण असणार आहे. ते पहिल्यापासनं तिथं गेलो तर खूप साऱ्या महिला म्हणजे ज्यांचं डोहाळे जेवण आहे, म्हणजे ज्या प्रेग्नेंट आहेत, तर त्या येतात म्हणजे येतात. आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये तरी आणतात गंगेच्या ठिकाणी. तो तुमच्या तिकडं आणतात का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. याला म्हणतात गंगा ओलांडणे. तर आता एवढं मोठं पाणी होतं, गंगा ओलांडायचं म्हणजे इकडल्या कडीला तिकडं जायचं आणि तिकडनं परत वापस यायचं. तर त्यासाठी अगोदर आम्ही दोघींनी हातपाय वगैरे गंगेच्या पाण्याने धुतले आणि त्याच्यानंतर ही गंगा माताची ओटी भरायला. आणि मी तिला म्हटलं तू खाली येऊ नको. त्यात हे बच्चे कंपनी बघा उड्या मारत होते. त्यांना म्हणलं पलीकडे जाऊन खेळा रे बाबा, पोहा तुम्ही. आणि सोनी मामीला म्हणलं तू इथंच थांब, मी हे करते. कारण की खाली खूप शेवाळं होतं, भीती वाटत होती मला. त्याच्यामुळे तिला म्हणलं तू वरतीच थांब वरच्या पायरीवर आणि तिथूनच हळदी कुंकू वगैरे वाहा आणि ही ओटी मी हे करून टाकते. तर ओके म्हणे. आणि खरंच म्हणजे जेव्हाही तुम्ही जाल गंगेच्या ठिकाणी तर तेव्हा प्रेग्नेन्सी महिला असो किंवा साधी महिला पण असो, खूप सारं त्या पायऱ्यावर शेवाळं असते. तर तेव्हा जरा जपूनच, कारण की मी लहानपणी एकदा खूप पडले होते, तेव्हापासून मला खूप भीती वाटते. पाण्याची भीती वाटत नाही पण पडण्याची वाटते. ती खाली येत होती, तिला म्हणलं बस झालं तू त्याच पायरीवर थांब, मी हे करते. आणि तिकडून ज्ञानमामा म्हणते बस झालं ना लवकर सोडा आणि चला ना. म्हणलं ओके बाबा म्हणलं. मग काय छानपैकी नारळ ब्लाऊज पीस वगैरे गंगा मातेची ओटी भरली. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या पाण्याचं कसं ओलांडून तिकडं न्यायचं सोनी मामीला, तर त्यासाठी पण एक तिथं सुविधा आहे. ते नावेमध्ये बसायचं. आणि हे पहा दुसरं पण एक जोडपं होतं, म्हणजे ती पण बाई प्रेग्नेंटच होती वाटतं. तर म्हणजे प्रत्येकासाठीच
मस्त या कडीचं त्या कडीला जायचं यायचं. तर आणि तितक्यात ज्ञानोबा म्हणते रात पाळण्यासारखी म्हणे पाळी व्हायली तुम्हाला नावेत बसायची. म्हणलं आता ते काय, म्हणलं पाळी होण्यासाठी तर आणलं इतक्याला. बघा इकडली तर मस्त छान नटून थटून छान होती. आणि इकडं कारण की डोहाळे जेवण आम्हाला घरी करायचे, तर त्याच्यामुळं फक्त आम्ही तिथे जाऊन म्हणजे देवाचं दर्शन वगैरे घेऊन तर तिची ओटी वगैरे म्हणजे गंगाच्या ओटीला भरणं आणि गंगा ओलांडणं हे हेतू होता. तर त्याच्यामुळं नेलं. तर तिथं पाहिलं तो डोहाळे जेवणच कार्यक्रमच गंगेच्या काठेवर करायलेत आजकाल. आणि खूप म्हणजे छान. आणि नाही म्हटलं तर तिथं कालची तारीख 9 तारीख होती, तर 9 तारखेची खूप सारे जोडपे म्हणजे तिथं डोहाळे जेवणाचे कार्यक्रम चालू होते. आणि छान अशा मस्त मेकअप वगैरे करून आलेल्या महिला मंडळ. म्हणजे प्रत्येकालाच आपली आपली हौस असते. आणि लेकरू हे पहिल्यांदा होत असल्याने ती उत्सुकता ती म्हणजे शब्दात सांगताच येत नाही. पहा आम्ही आलोत की तिकडून अजून एक जोडपं तिकडं तयारच होतं जायचं. मग आम्ही महादेवाच्या मंदिरात आलोत. आणि महादेवाचं मंदिर खूप छान पाहू शकता. दगडाचं कोरीव कामाचं असं दगडाचं मंदिर आहे. आणि सोनी मामीनी आणि ज्ञानू माऊलीनी दर्शन वगैरे घेण्यासाठी मंदिरात गेले. खूप छान वाटत होतं. आणि एवढं तर थंडगार लागत होतं त्या मंदिरामध्ये, खूप मस्त. आणि महादेवाचं मंदिर म्हणल्याच्यानंतर थंडावा गारपणा इतकं तर की खूपच छान. तिथं अभिषेक पण चालू होते. मग आम्ही दर्शन वगैरे घेतले. आणि आता तिच्या म्हणजे आता ओटीत तर देत नसतात, पण तिच्या पदरात किंवा हातामध्ये आता तिला आपण ब्लाऊज पीस वगैरे फळं वगैरे दिले. कारण की तुम्हाला म्हटलंच इथं फक्त म्हणजे देवाचं जे असते तर ते देवदेव करण्यासाठी इथं आलेलो. आमचं जेव्हा डोहाळे जेवण होईल सोनी मामीचं तेव्हा खूप सुंदर आणि छान होणार आहे. तर तोही व्हिडिओ येईल नक्कीच. पण ज्या परंपरा वगैरे असतात म्हणजे पहिले ब्लाऊज पीसच आणायचे जेव्हाही डोहाळे जेवण असायचं, तर त्या महिलेला प्रत्येक म्हणजे महिला गावाकडं एक ब्लाऊज पीस घेऊन यायची. आणि मला ते अजून पण आठवतं. म्हणजे आई पण कोणाला चोळी घालायचा कार्यक्रम म्हणत होते किंवा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. आणि तेव्हा ते म्हणजे एक ब्लाऊज पीस वगैरे घेऊन जायचं. त्या महिलेला आवडतं फळ फ्रूट ते पण न्यायचं. अशा प्रकारे सोनूबाईचं म्हणजे घाटावरचं डोहाळे जेवण झालं. म्हणजे नदीच्या घाटावरचं काय म्हणतात तर ते. आणि ते फक्त आम्ही दोघीच होतो. तुम्ही म्हणताल आता बाकीचे घरचे कसे आले नाही, तर घरचे यासाठी नाही आले की अचानक कार्यक्रम ठरला आमचा. आणि परत मला सुट्टी नसायची आणि ज्ञानमाऊलीला पण नसायची. आणि काल ताईच्या कार्यक्रमामुळं तिकडं इकडं सर्वांना काय वेळ भेटला नाही. आणि त्याच्यामुळं या जोडीचं पहा, अभिनंदन तुमच्या जोडीचं. छान असं बाळ यावं. आणि ते काही असं नाही की मुलगा किंवा मुलगी पाहिजे, जेही असेल ते मस्त छान तंदुरुस्त असावं. हाच आत्याबाईचं म्हणजे काय म्हणते बेस्ट विशेष आहेत तुमच्या दोघांसाठी. आणि इथं ह्या ताई भेटल्या तर त्यांच्यासोबत पण फोटो काढले. ते म्हणे ताई तुम्ही पोलीस जोडीसनं तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो. आणि पहा इकडं म्हणजे जिकडं तिकडं ते कार्यक्रमच चालू होते डोहाळे जेवणाचेच. आणि ह्या सर्व महिला मंडळ पण त्यासाठीच आलेल्या. आणि प्रत्येकजण येऊन फोटो वगैरे काढत होत्या. खूप म्हणजे मला पण छान वाटलं सर्वांना भेटून. मग आमचं तिथलं ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम झाला. आणि आता परत निघालोत कारण की शौर्याचा शाळेचा यायचा टाईम होत होता. घरी लेकरू आल्याच्यानंतर इथं आलोत गेटला. आता खूप भूक लागली होती सकाळी, म्हणजे तरी आम्ही 12 वाजता गेलेलो. आणि मग सोनी मम्मीला भूक लागली, मग काय डोसा वगैरे खाल्ला. आणि डोसा खाल्ला की पेट पूजा झाल्याच्यानंतर थोडंसं बरं वाटलं. म्हणलं आता घरी निघायला हरकत नाही. मग काय घरी निघालोत. आणि घरी निघाल्याच्यानंतर शौर्या मॅडम आल्या होत्या आणि येऊन मस्त झोपी गेल्या. ट्युशनचं काही कामच नाही. मम्मी नाही म्हटल्याच्यानंतर युनिफॉर्मसुद्धा काढला नाही पाहिनी आणि तशीच झोपी गेली आहे शाळेतून. आणि तिला म्हणजे दुःख पण होतं एका गोष्टीचं की मम्मीने मला नेलं नाही. आणि तर त्याच्यासाठी ती रडत पण होती. तर तिला म्हटलं रडायला काय झालं, उठ म्हटलं तू. तर मग
डोळे वगैरे बघा तिचे कसे येतं. आर्या म्हटली ती रडून रडून झोपली. मग म्हटलं उठ बाळा आणि तुला ट्युशनला जायचा टाईम झाला आहे. मग ती उठली. हे घरी आलेलो आहे, आता चेंज करते आणि खूप थकवा झालेला आहे आता. तू रडली का होतीस ते सांग. बोल लवकर. आली का? कधी रडली होती तू मँगो? स्कूल आलं? बोल. इकडे 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 बघ. कशामुळे रडलीस सांग. हा मराठीत बोलायचं. काय सांगितलं होतं? इकडे 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 मला इकडे सांग ना थांब मला. थांब 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 1 मिनिट हलू नकोस. थांब इकडे बघ. तुला सांगितलं होतं का नव्हतं याच्यानंतर असं ब्लॅकमेल करायचं नाही. मम्मी असो का पप्पा असो. तुला व्यान कशाला लावली आम्ही? मग तू फोन केलास म्हणल्याच्यानंतर लाईन फोनहून परत रडायली पप्पा नाही आली. मला माहिती होतं का पप्पाला तू सांगितलंस बोलवलंस. मी काय म्हणलं पप्पा ड्युटीला येतं म्हणलं का नाही? चुकीचं आहे का नाही तुझं? तुझ्या मनाने सांग. जाऊ दे, थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण याच्यानंतर बोलवणार का तू आता? हा रिझल्टला तर आम्ही मग त्या दिवशी आलो का नाही? दोघं पण आलोत ना. हा तुला पण घेऊन आलोत येताना. जाऊ दे, आलं तिच्या लक्षामध्ये आता, परत नाही सांगितलीच. दुपारी घरी आल्याच्या नंतर रडू लागली झोपेतून उठल्याच्या नंतर. झोपेतून उठला झाली. काय सांगायले? मम्मी तुम्ही तर मला खोटं बोललात. मी व्हॅनमध्ये आले आणि पप्पा मला घ्यायला आले. मम्मीलाच माहिती नव्हतं, मम्मीच बाहेर होती. काय सोडायला होतं मागे कामाला. चला बाकी आता बॅग ठेवून द्या, हातपाय धुवा आणि अभ्यास करा. ठीक आहे.